बोलतात बाईचा सुंदरता ही तिची खरी ओळख असते, पण प्रत्येक वेळेला सुंदरता ही बाहेरच्या रूपाने जोडलेली असेल हे गरजेचं तर नाही। गोष्ट आहे रायपूरच्या नेहाची, जिने आपल्या कमजोरीला सुंदरताची नवीन परिभाषा बनवली आहे। नेहा खूप सुंदर आणि परिपूर्ण होती, तरी सुद्धा तिचं लग्न होत नव्हतं, ज्यामुळे तिचं सर्व कुटुंब खूप चिंतेत होतं। हे देवा, तुमच्यामुळे आज माझ्याकडे जे काही आहे त्यासाठी मी तुमचा धन्यवाद देतो, पण तरी सुद्धा मी आज तुमच्याकडून काही मागू इच्छितो, आणि ते आहे माझी मुलगी नेहाचं लग्न। एका बापाच्या आयुष्यामध्ये आपल्या मुलीला नवरीच्या रूपात बघणं हेच सगळ्यात मोठं सौभाग्य असतं। माझी मुलगी एवढी चांगली आहे तरी सुद्धा तिचं लग्न नाही होऊ शकत आहे। माहिती आहे मला की तिच्यात एक कमी आहे, पण त्याचं सुद्धा हळ मलाच शोधावं लागेल की असं का होतंय। असा अन्याय नका करू देवा, मी हात जोडतो, माझ्या मुलीचं जीवन धन्य करून टाका। बिचारी नेहाचे वडील आपल्या मुलीसाठी खूप प्रयत्न करत होते, कितीही प्रयत्न केले तरी तिचं लग्न नव्हतं होत। एका वेळेला हा प्रश्न होता तर दुसरीकडे महिन्यानंतर तरी पण नेहाच्या जीवनामध्ये एक नवीन मुलगा आलेला, ज्याचं नाव होतं राहुल। त्यांचं भेटणं ऑनलाईन लग्नाच्या ॲपवरती झालं, पण त्यांचं नातं एकदमच गहरं होत चाललं होतं। नेहाला राहुल आवडायला लागला होता, पण राहुलच्या मनामध्येही नेहासाठी जागा बनत चालली होती। खरंच तुम्ही माझ्या कॉलचा वाट बघत होतात? हां। वाह, मला ऐकून बरं वाटलं। तसं मला नेहा तुला एक विचारायचं होतं, मी तुझ्या सगळ्या फोटोंमध्ये तू तुझ्या डोक्यावरती पदर का ओढलायस? हां जी हां, अरे ते संस्कारच तसे आहेत। तुम्हाला माहिती आहे, फोटोमध्ये सुद्धा मी माझा पदर नाही पडू देत। हेच तर एक चांगल्या घरातल्या मुलीची ओळख असते। अरे वा, आजकाल अशा मुली मिळतात कुठे? मी खूप नशीबवान आहे की तुम्ही मला भेटलात। बघताच बघता दोघांचं दिवस रात्र चॅट, व्हिडिओ कॉल आणि हसी मजाक चालू झालं, आणि शेवटी गोष्ट समोर वाढली। नेहा बाळा, तुझ्याबद्दल राहुलने सर्वच काही सांगितलं आहे। खरंच तू खरंच खूप चांगली आहेस, आणि संस्कार तर बघा, डोक्यावरनं पदर हटतच नाही आहे। हां, आमची मुलगी आहेच आज्ञाकारी। खरंच आमचे तर भाग्यच खुडलेत, आम्हाला एवढी चांगली सून मिळाली। हां, धन्यवाद काकी। चला दादा, आता ह्या गोष्टीला जास्त खेचण्यात अर्थ नाही। दोन्ही मुलं एकमेकांसाठी अनुरूप आहेत, त्यामुळे हे लग्न ठरलं। काय म्हणतात आता तुम्ही सांगा? हो जरूर, माझ्याकडून सुद्धा हे ठरलं समजा। चला, शेवटी राणासाहेबांना त्यांच्या प्रार्थनाचं फल मिळालं आणि नेहाचं लग्न झालं, आणि पूर्ण घरामध्ये आनंदाचा माहोल होता। पण तेवढ्यातच नेहा राहुलच्या आईला चाय द्यायला उठते, पण तेवढ्यात तिचे लांब केस खुर्चीमध्ये अटकतात, ज्यानंतर नेहाची कमजोरी सर्वांच्या समोर येते, आणि एका क्षणातच सर्व काही बदलून जातं। हे सगळं काय आहे? असं कसं होऊ शकतं? अरे हे 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 तर आमच्या सोबत धोका आहे। नाही, मी नाही। माहिती आहे की ही खूप हैराण करण्यासारखी गोष्ट आहे, पण मी जन्मापासूनच अशी आहे। मी तुम्हाला नाही धोका दिला आहे, मी तुम्हा सर्वांना सांगणारच होती, तर तेवढ्यात काय की तुला लहानपणापासूनच केस नाही आहेत, आणि आजपर्यंत ही गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस? काय बोलली होतीस तू? की पदर तू यामुळे ओढतेस की हे तुझे संस्कार आहेत? दुसऱ्याला फसवणं हे तुझे संस्कार आहेत? नाही नाही राहुल, मी हे जाणून बुजून नाही केलंय। नाही, हे तू जाणून बुजूनच केलंय, नाहीतर हे सत्य आज माझ्या समोर नसतं आलं। तू मला खूप दुःख दिलंयस नेहा, खूप मोठं दुःख दिलंयस। आई, बाबा, चला इथून, आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही। नाही राहुल, नाही, थांब ना, प्लीज थांब। शेवटी ज्याची भीती होती तेच झालं। आता नेहाचा टकल्या होण्याचं राज्य सर्वांच्या समोर आलं होतं, आणि लग्न तुटून जातं, आणि राहुलचं कुटुंब नाराज होऊन तिथून निघून जातं, आणि नेहाला खूप त्रास होतो। आणि दुसरीकडे
राहुलचं मन एकदमच निराश झालं होतं. वाह रे वा देवा, तुझं पण ना काही समजतच नाही. काय खेळ खेळलायस माझ्यासोबत. कुठे ती सुंदर संस्कारी मुलगी शोधत होतो आणि कुठे ती केस नसणारी पोरगी भेटली माझ्या नशिबात. शेवटी माझ्यासोबत का होतंय हे? बिचारा राहुल जे काही झालं त्याला विचार करून खूप मायूस झाला होता. त्याने नेहाशी बोलणंही बंद केलं होतं. पण नेहा होती जी अजिबात हार मानायला राजी नव्हती. नेहाने कित्येक वेळा राहुलला कॉल्स मेसेज करायचा प्रयत्न केला की एकदा तरी राहुल तिचं ऐकेल, पण राहुल एकदाही तिचं ऐकलं नाही. शेवटी तुमचा प्रॉब्लेम काय आहे? अजून किती कॉल करून तू मला परेशान करणार आहेस? मी सांगितलं ना, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. माझं ऐक राहुल, मी जे काही केलं त्याच्यामागे काहीतरी कारण होतं. त्यासाठी केलं. एकदा मला भेटून बोल तरी. एवढ्या दिवसापासून नेहाला नजरअंदाज केल्याने आज त्याचं बोलणं ऐकून तो तिला नकार नाही करू शकला आणि दोघांनाही भेटायचं ठरवलं. तुझं खूप धन्यवाद, तू मला इथे भेटायला आलास. राहुल, मला माफ कर. तुझ्यापासून सत्य लपवून मी खूप मोठा गुन्हा केला आहे. पण मी खरं बोलते, माझ्याकडे दुसरा उपायच नव्हता. मी घाबरली होती. वर्षापासूनचा जो श्राप मला आहे तो मीच नाही, आमच्या पूर्ण रायपूरच्या मुलीला ते दुःख सहन करावं लागतंय. श्राप? कसला श्राप? वर्षापूर्वी आमच्या रायपूरमध्ये एक मुलगीचा जन्म झालेला. तिचं नाव होतं केसर. जन्मापासूनच तिला केस नव्हती. आधी तर तिच्या घरवाल्यांनी विचार केला की मोठं होता होता ती ठीक होईल, पण असं नाही झालं. तिच्या टकल्यापणामुळे तिला लोक ताने मारायचे, हसायचे आणि खूप ताने मारायचे. लग्नाची गोष्ट आली तर प्रत्येक वेळेला तिचा तो रिश्ता तुटायचा. हळूहळू लोक तिला अपशकुनी बोलायला लागले. आता शकुनी? हद्द आहे. हा राहुल, केसरने खूप सहन केलंय राहुल, आणि शेवटी ती तुटून गेली. एकटेपणामध्ये तिने समाजाचे बोलणं ऐकून तिने लग्न केल्याशिवाय तिचं आयुष्य संपवून टाकलं. पण जाता जाता तिने रायपूरला श्राप दिला. बोलली की आता या शहरातल्या कोणत्याही मुलीचं लग्न नाही होणार आणि प्रत्येक मुलगी टकली हीच जन्माला येणार. तेव्हापासून रायपूरची प्रत्येक मुलगी त्या श्रापमध्ये जगते आहे. काय खरंच? काय मग याच्यापासून सुटकारा घेण्यासाठी काही रस्ता नाहीये? नाही, मी हे माझं रहस्य कोणालाच नाही सांगितलं आहे. पण मी तुला सांगितलं. पण मी खरंच स्वतःला तुझ्यापासून लांब नाही ठेवू शकत आहे. असं वाटलं की आज नाही तर उद्या तुला मी हे खरं सांगेन. पण तू सुद्धा माझं बाहेरील रूप न बघता माझ्या गुणांवरती तू मला स्वीकारशील. पण मी चुकीचं ठरली. शेवटी या बाहेरी सुंदरतेचं मोल जास्त असतं. चल जाऊ दे. तुला भेटून चांगलं वाटलं राहुल. आता मी जाते. शेवटी नेहाचं सत्य लपवण्याचं कारण आता राहुल समोर आलं होतं आणि आता तो आतमधून पूर्ण हलून गेला होता आणि त्याला आता समजत नव्हतं की ह्या त्रासाचं हल तो कसं काढेल. पण या सर्वांमध्ये त्याने एक गोष्ट ठरवली की तो नेहाशी लग्न करणार. त्याला नेहाचं खोटं बोलणं आवडलं तर नाही, पण तिच्या सत्य बोलण्याशी नाही. त्याला माहिती पडलं होतं की बाहेरी सुंदरतेपेक्षा माणसाचं मन सुंदर असतं. त्याचमुळे त्याने वेळ न घालवता आपल्या कुटुंबांना आणि नेहाला मिळवलं आणि आजपर्यंत जे नाही झालं ते आज झालं होतं. रायपूरच्या गलीमध्ये एक नवरीची डोळी उठली. हे देवा, तुझा खूप खूप धन्यवाद. तू माझी इच्छा पूर्ण केलीस. माझ्या मुलीला धन्य करून टाकलंस. तुझा खूप खूप धन्यवाद देवा. शेवटी नेहाचं लग्न झालं आणि तिने आपल्या नवीन सुंदरतेने नवीन जीवन चालू केलं.